आजचं जे संकल्पपत्र आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, पण ज्या 25 गोष्टी आम्ही हायलाईट केलेल्या आहेत, या 25 गोष्टींमध्ये 10 गोष्टी, आमचे पहिले 10 मुद्दे हे जो आम्ही महायुतीचा 10 कलमी कार्यक्रम म्हणून घोषित केला तेच 10 मुद्दे आमचे असणार आहेत. ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना पुढच्या काळामध्ये 1500च्या ऐवजी 2100 रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे, कारण शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी मोफत वीज दिलेली आहे, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करतो आहोत. आणि त्यासोबत आम्ही भावांतर योजना आणतो आहोत. म्हणजे हमी भावापेक्षा जर कमी भावामध्ये मार्केटची खरेदी सुरू झाली तर हमी भावाने खरेदी तर करूच, पण ज्या ठिकाणी हमी भावाने खरेदी होणार नाही त्या ठिकाणी भावांतर योजना राबवून जो काही मधला डिफरन्स आहे तो थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि हे आम्ही मागच्या वर्षी देखील करून दाखवलं. आपल्याला कल्पना आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमुळे कापूस आणि सोयाबीनचे भाव पडल्यानंतर आम्ही लोकसभेपूर्वी निर्णय घेतला होता की भावांतर योजनेतनं आम्ही पैसे देऊ. आचारसंहिता संपल्याबरोबर ते पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही दिले आहेत. महिलांनो, ऐकलात हा व्हिडिओ. आता या ठिकाणी विधानसभा निवडणूक ही महायुती सरकारने जिंकलेली आहे. महिलांनी त्यांना भरभरून मतदान केलेलं आहे. याच्यामुळे शिवसेना, भाजप आणि इतर राष्ट्रवादी पक्ष यांना भरभरून मतं आता महिलांनी दिले आहेत. आता या ठिकाणी त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला आहे. आता या ठिकाणी सत्ता स्थापन होताच महिलांच्या खात्यावरती तब्बल 2100 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. आता ओढ लागलेली आहे. मुख्यमंत्री कोण होणार? या तिघापैकी एक मुख्यमंत्री होणार आहे. आता महिलांनो, निवांत रहा. तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता मिळणार आहे. तर तुम्हाला काय करायचंय, माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आणि त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन तुमचं बेनिफिट स्टेटस पाहायचं आहे. या ठिकाणी तुमच्या बँक अकाउंटला आधार लिंक आहे किंवा नाही, नसेल तर तुम्हाला या ठिकाणी लिंक करून घ्यावा लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता सरकार स्थापन झाल्यानंतर थेट महिलांच्या खात्यावरती 2100 रुपये जमा होतील. आता तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे, तर अर्जदार लॉग इनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचे. या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्ही जो रजिस्ट्रेशन नंबर फॉर्म भरतेवेळी टाकलेला आहे, मोबाईल नंबर आणि पासवर्ड, त्याच्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आत्तापर्यंत तुम्हाला किती हप्ते भेटलेले आहेत आणि जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा आधी लाभ उचलत असाल तर आता या ठिकाणी एक नवीन ऑप्शन आलेला आहे. संजय गांधी योजनेचा लाभ उचलत असाल तर यस, नसेल तर या ठिकाणी नो दाखवत आहे. नो दाखवत आहे याचा अर्थ तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत नाही. आता महिलांनो, तुम्हाला तब्बल 1500 रुपये नव्हे 2100 रुपये थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. याच्यामुळे आता राज्यातील महिलांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे. आता महिलांना प्रतीक्षा आहे ती सरकार स्थापन व्हायची. सरकार स्थापन झाल्यानंतर तात्काळ महिलांच्या खात्यावरती 2100 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहे. देवाभाऊला मिळाला लाडक्या बहिणीचा आशीर्वाद. विजयात मोलाची कामगिरी. या विजयामध्ये महिलांचा महत्त्वपूर्ण रोल आहे. प्रत्येक महिलेने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरभरून मतदान या ठिकाणी महायुती सरकारला केलेलं आहे. त्याच्यामुळे आता सत्ता स्थापन झालेली आहे. लाडक्या बहिणीला 2100 रुपये आता सत्ता स्थापन झाल्यानंतर
पात्र महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी 2100 रुपये जमा होणार आहेत. महिलांनो, म्हणजे वर्षाला 25,200 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही एक आनंदाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.